तर काल आम्ही बघितलं, हवा चेक केली, हवा भरली आणि काल टायरला किती पंक्चर आहे चेक केलं, एकूण 3 पंक्चर आहेत. आता पण जवळजवळ 8 ते 10 पंक्चर 2 महिन्यात काढल्यात. आता 3 आहेत, त्यामुळे आता लय झाले टायराचं. आता हवा मारून जाणार आहे आणि नवीन टायर टाकणार आहे. सगळ्यात आधी रामनवमीच्या सगळ्यांना शुभेच्छा. रामनवमीच्या मुहूर्तावर नवीन टायर घेऊया म्हटलं, ह्यांना विचारलं तर म्हणली ते 1950 रुपये. मग ही ऐकून मनात चालू झाला एकदम वादळ. महाराजांना बघून वादळ शांत झालं. म्हणलं महाराजांनी किती मोठमोठी कामं केली, आपल्याला तर एक टायर बदलायचे. मला ज्यांनी मला कंपनी थ्री खोलं काय मी ऑर्डर कुठून केली? मला कंपनी, मी कंपनीचा माणूस आहे ना. तुम्ही ह्यांच्याशी बोला. तुम्ही ते दादा आता भांडत होते, कुणीतरी ऑर्डर त्यांच्या थ्रू केली. त्यांनी सांगितलं 360 रुपयाची ऑर्डर आहे आणि आपल्या ॲप्लिकेशनमध्ये 370 दाखवत होती. त्यांना वाटलं मी 10 रुपये एक्स्ट्रा घेतोय. आपण जी कंपनी दाखवाल तेवढीच रक्कम घेणार ना, तर खिशातलं भरू मी. आता आपलं कुशेगावातलं काम झाले. आता आपण जाऊया टायर बदला. टायर लय महत्त्वाचं आहे. लय साथ दिला टायरनं. आता बघू नवीन टायर कितीला भेटते. सीआरचं कितीला? 1500 रुपये सांगितले त्याचं. सीएट कंपनीचं टायर आहे. टायराचं 1500 रुपये सांगितले ती. फक्त ह्यांच्याकडे बसवून देत नाही ती. दुसरं एक दादा आहे तिकडं जाऊन मी बसवून घ्या टायर. 7, 8, 9, 15. ओके. जेवण टायर घेतलं आपण त्या गाडीला लावायचं. तिकडे आहे दुकान, तिथं जाऊन लावायला 1500 रुपये टायर आहे. कसं आहे मंडळी, गाडी म्हणजे आपली लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे. कारण हिच्यावर तर आपलं घर चालतंय. आता हो जुना जो टायर होता का नाही, तो सारखा पंक्चर व्हायचा, पण त्यानं बी साथ चांगली दिली. आणि काल मी बघितलं तर एकदम 3 पंक्चर होता. आता 3 पंक्चर एकदम म्हटल्यावर म्हटलं याला हे आता 2 महिन्यात 8 पंक्चर निघालं आणि ही 3 पंक्चर काढून परत आणि टायर व्यवस्थित साथ दिली ह्याची काय गॅरंटी. म्हणून म्हटलं नवीन टायरच घ्यायचा आता. जवळजवळ एका वर्षात का नाही ती 32,000 किलोमीटर रनिंग झाली. आपण इथं नवीन टायर टाकून घेतला बघा, त्यामुळं जो ताप होत होता ते आता कमी होणार आहे आपला. नाही म्हणून म्हटलं नवीन टाकून घ्यावं. आणि आता पैसे साठवून ॲक्शन घेतली. 1500 रुपयाचा टायर आहे बघा, कसा खट्ट टायर आहे, 1 नंबर टायर आहे. आता काय टेन्शन नाही. तर आज आपली गेली 61 पार्सल. 61 गुणिले 15 झाले 915 रुपये. त्यातनं 150 गेले. 765 रुपये नफा झाला. धन्यवाद.